सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही। अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई। जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। एफआयआर न करणारी लोक पार्थ पवारांवर आरोप करत आहेत, फडणवीसांची टीका। कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीचा अर्ज। दंडासह मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरा, मगच व्यवहार रद्द होणार, महसूल विभागाकडून स्पष्ट। व्यवहारात सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल, पार्थ पवारांवर गुन्हा का नाही या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। तर व्यवहारात 1 रुपयाही दिला गेला नाही, मग जमिनीची रजिस्ट्री कशी झाली, चौकशीतूनच समोर येईल, अजित पवारांचा खुलासा। मुलगा एवढा मोठा व्यवहार करतो, अजित पवारांना माहिती नाही असं कसं? जो न्याय खडसेंना तोच पार्थ पवारांना का नाही? जमीन व्यवहार प्रकरणी अंबादास दानवे आक्रमक। मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमधील 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटली, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। आज सविस्तर माहिती देणार। मुंबईत उमेदवार निवडीसाठी भाजपचा पॅटर्न ठरला। गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी दिली जाणार, तरुण चेहऱ्यांकडे भाजपचं विशेष लक्ष। तर निवडणूक निरीक्षक प्रत्येक वॉर्डचा रिपोर्ट कार्ड तयार करणार। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आज शेवटचा दिवस। दुपारी 2:30 वाजता ठाकरेंची पत्रकार परिषद, तर संध्याकाळी 6 वाजता संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार। रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस। चारित्र्य हनन करणाऱ्यांविषयी काय खुलासा करणार? ठोंबरेंची फेसबुक पोस्ट। महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांवर केली होती टीका। एसटी कर्मचाऱ्यांचा सोमवारी पगार होणार। सरकारकडून महामंडळाच्या खात्यात 470 कोटी जमा। नियमित पगार न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी। निम्म्या नाशिक शहरात आज पाणीबाणी। तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार, तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा। पाणी जपून वापरण्याचं पालिकेकडून आवाहन। मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा घसरला। वातावरणात गारवा। येत्या काही दिवसात थंडीचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज।